परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय। जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय। समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणी गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। जय सियाराम। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने सुरू झालेल्या या बालसंस्कार वर्ग यामध्ये सर्व बालकांचे हार्दिक स्वागत आहे। जय सियाराम। चला तर बाळगोपाळांनो, आपण पूजा करूया प्रभू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांची। हात जोडायचे आहेत। म्हणोमणी आपण विद्या बुद्धी प्रदान करणारे गणरायाचं स्मरण करूया। ओम लंबोदरं नमस्तुभ्यं सततं मोदकप्रियं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्रीमन्महागणाधिपतये नमः। प्रार्थनापूर्वकं नमस्कारं समर्पयामि। हातामध्ये फूल घ्यायचं आहे। मनोमणी प्रभू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे। ओम काषायांबरवेष्टुनी गिरिउभा जोहा स्वयं राघव हिंदू धर्म क्षितिजावरी तळपतो जैसा तुझा भास्कर। पायी खडावा हाती धर्मदंड शोभे तिलक वैष्णव ध्यान करुणी जगद्गुरु श्रींचे जो देई सदाही जय। प्रभूंच्या चरणी फूल वाहून द्या। ओम भूरभुव स्वाहा। प्रभू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी देवताभ्यो नमः। ध्यायेत् ध्यायामि ध्यानार्थे आवाहनार्थे पुष्पाणि समर्पयामि। प्रभूंच्या चरणी अक्षता व्हायच्या आहेत। ओम भूरभुव स्वाहा। प्रभू रामानंदाचार्यजी देवताभ्यो नमः। आसनार्थे अक्षतां समर्पयामि। प्रभूंच्या श्रीचरणी चंदन लावायचं आहे। अष्टगंध हळद कुंकू अबीर व्हायचं आहे। ओम त्वां गंधर्वा अखणस्त्वामीन्द्रस्त्वां बृहस्पतेः त्वामोखदे सोमो राजा विद्वान् यक्ष्मादमुच्यत। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। बालभूषणार्थे अष्टगन्धं समर्पयामि। हरिद्रादि सौभाग्यमाङ्गल्यद्रव्याणि समर्पयामि। नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि। अक्षता व्हायच्या आहेत। अक्षतास्तण्डुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण पादयो परमेश्वर। अक्षतां समर्पयामि। दोन फुलं चरणावरती वाहून द्यायचे आहेत। ओम माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। तुलसी दल वाहून द्यायचं आहे। ओम तुलसी मेम रूपांच रत्नरूपांच मंजरी भवमोक्षप्रदां तुभ्याम् अर्पयामि हरिप्रिया। तुलसी दलपत्राणि समर्पयामि। प्रभूंच्या श्रीचरणी पुष्पमाळा अर्पण करायची आहे। ओम इदं विष्णुर्वीटकरमेतरेधा निदधे पदं समूढमस्य पागुं सुरे स्वाहा। ओम भूरभुव स्वाहा। प्रभू रामानंदाचार्यजी देवताभ्यो नमः। पुष्पमालां समर्पयामि। प्रभूंना निरंजन अगरबत्ती कापूर वळून घ्यायचं आहे। कर्पूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदर संस्थितेन प्रसिद्ध भासा सहजागतेन निराजनन्ते जगदेश कुर्वे। पळीवर पाणी घ्यायचं, आरती बोते फिरवून तांबणामध्ये सोडून द्यायचं। जलेन शीतलीकरणं। एक फूल घ्या, आरती भोवती फिरवायचं आहे आणि प्रभूंच्या चरणी वाहून द्यायचं आहे। धूपम आघ्रापयामी दीपम दर्शयामी मंगलकर्पूर निरांजनम समर्पयामी। फूल चरणावरती वाहून द्या। आता हातामध्ये फूल अक्षता घेऊन प्रभूंची आपण प्रार्थना करूया। प्रभूंच्या चरणी प्रार्थना करून देवाला सांगूया, प्रभू आमच्यावरती कृपा करा। आमचा हातचा दिवस मंगलमय ज्ञानमय आणि आम्हाला उत्कर्षमय जाऊ द्या।
अशी प्रार्थना प्रभूंच्या चरणी आपण करूया. वावे पूर्ण कृपा गुरु मजवरे प्रार्थित भावे तुला वारी सर्व अरिष्टने निलया सम्मोह जो वाढला अज्ञानंद जनांसी मुक्त करुणी शांती पदी बैसवी विज्ञाप्ते तुझ वेण मागणे तुझे स्वामी भक्ती तुझी हवी स्वामी सेवा तुझी हवी. प्रभूंच्या चरणी वाहून द्या. ओम भूरभुवः स्वः. प्रभू रामानंदाचार्यजी देवताभ्यो नमः. अनंत कोटी प्रार्थना पूर्वकम नमस्कारम समर्पयामि नमस्करोमि. परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. जय सियाराम. बालकांनो, आता सर्वांनी ताठ बसायचं आहे, हात जोडायचे आहे आणि मनापासून प्रार्थना म्हणायची आहे. ईशा जगदीशा तू सर्वस्व माझे बारे नरेंद्रा तू ब्रह्मांड माझे नाणी जगावे उदयास आला नमस्कार माझा वाणी तुझी तीवरे वेदशास्त्र काळासी धाकी हे अमोघ अस्त्र अज्ञान माझे हि अगाध लीला नमस्कार माझा येणे न जाणे हा प्रवास आपुला कर्मास भोगी हा प्रपंच सारा वाटेवरी विसावा मिळाला नमस्कार माझा म्हणतात कोणी हे माझे मरतात जेव्हा ते होतात ओझे ऐशा जनांचा ना उद्धार झाला नमस्कार माझा उल्हास आहे सुगंध तयाचा सुवास देई सर्वास साचा ऐशा परी मज गुरु मिळाला नमस्कार माझा ब्रह्मस्वरूपा विश्वप्रतिपाला अभयास द्यावे अज्ञान बाला अंधार आजी सर्व दूर झाला नमस्कार माझा गुरु ज्ञान माझे गुरु कर्म माझे गुरु सर्व माझे गुणागुण गाजे
जय सियाराम. तर बाळांनो, या आठवड्यात पाहूया आपण कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायाम म्हणजे काय? तर कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे पंपिंग करणे, याला कपालभाती प्राणायाम म्हणतो आपण. हे प्राणायाम अत्यंत ऊर्जादायी, मनाला प्रसन्न करणारे आणि शरीराला शुद्ध करणारे प्राणायाम. तर हे प्राणायाम करायचं कधी आपण? तर शक्यतो कोणतंही प्राणायाम हे उपाशीपोटी करायचं असतं. सकाळी प्रसन्न वातावरणात केलेलं आहे, अत्यंत आपल्याला फायदे त्याचे होत असतात. म्हणून हे प्राणायाम आपण उपाशीपोटी सकाळी प्रसन्न वातावरणात करायचं. हे जमलं नाही तर आपण जेवण झाल्यानंतर 4 ते 5 तासानंतर प्राणायाम करू शकतो. तर आता कसं करायचं आहे पाहूया आपण. तर आता हे प्राणायाम करूया आपण. प्रथमतः पाठीचा मणका ताठ ठेवायचा. आपल्या दोन्ही हाताच्या ज्ञानमुद्रा, अशा प्रकारे ज्ञानमुद्रा आपण करायची आणि मांडीवरती ठेवायची. आणि त्यानंतर आपल्याला आपलं पोट आत घ्यायचं आहे, पोट बाहेर सोडायचं आहे. पोट आत घ्यायचं आहे, बाहेर सोडायचं आहे, आत घ्यायचं आहे, बाहेर सोडायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला श्वास आणि पोट, म्हणजे पोट आत घेतल्यानंतर श्वास आपोआप जाणार आहे बाहेर, श्वास पोट बाहेर सोडलं की श्वास आतमध्ये येणार आहे. आणि लक्षात करूया आपण. सुरू. अशा प्रकारे हे कपालभाती प्राणायाम आपण दिवसातून कमीत कमी 5 मिनटं आपण केलं पाहिजे. या प्राणायामाचे फायदे काय असतात? हे प्राणायाम केल्यानंतर आपल्याला भूक लागते, पचनसंस्था मजबूत राहते आणि शरीर सदृढ राहते आणि मन प्रसन्न होण्यासाठी अत्यंत प्रभावी प्राणायाम म्हणजे कपालभाती प्राणायाम हे आहे. अशा प्रकारे हे कपालभाती प्राणायाम केले जाते. जय सियाराम. बालकांनो, आपल्या सर्वांना आता ध्यान करायचं आहे. ध्यान केल्याने मन शांत होते व अभ्यास करताना खूप फायदा होतो. चला तर मग सर्वांनी ध्यान मुद्रेत डोळे बंद करून ताठ बसायचं आहे व गणी गणगणात बोते या सिद्ध मंत्राचा जप करायचा आहे. गणी गण गणात बोते, 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 गणी गण
गणगणात बोते गणी 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 गणगणात बोते. बालकांनो, ज्या कथांमधून आपल्याला शिकायला मिळते, बोध घेता येतो, अशा कथेला बोधकथा म्हणतात. अशीच एक बोधकथा आपण ऐकणार आहोत. सर्वांनी ती अगदी लक्षपूर्वक ऐकावी. गोष्टीचं नाव आहे गणपती बाप्पाची पृथ्वीची प्रदक्षिणा. एकदा काय झालं, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते. आजूबाजूलाच कार्तिक स्वामी आणि आपले गणपती बाप्पा, ते दोघं भाऊ की नाही, तर ते दोघं खेळत होते. खेळता खेळता त्यांच्यात भांडण सुरू झालं, काहीतरी छोट्या कारणाने. ते दोघे ते भांडण घेऊन भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे आले. कार्तिक स्वामी म्हणाले, आई हा बघ ना ग, हा बघ ना, मला अजिबात खेळू देत नाहीये, बघ किती खोड्या काढतो माझ्या. त्याच्यावर गणपती बाप्पा म्हणाले, अगं नाही ग आई, हा दादाच माझ्यावर कुरघोडी करतो, सारखं मला हे कर ते कर, हे कर ते कर असं सारखं सांगतो, मला नीट खेळूच देत नाही अजिबात. असा दोघांचा भांडणाचा सूर ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती एकमेकांकडे बघून हसले आणि त्यांनी लहान मुलांची समजूत काढावी या दृष्टीने एक गंमत केली. त्यांनी दोघांना सांगितलं, हे बघा, आता तुमच्या दोघांपैकी कोणी खोडी काढली आणि कोणी नाही हे आपण ठरवू शकत नाही, पण आम्ही तुम्हाला एक दुसरा खेळ देतो, बघूया कोणाला जमतोय ते. ते दोघही आईबाबांचा नवीन खेळ ऐकण्यासाठी सरसावले. भगवान शंकर म्हणाले, हे बघा मुलांनो, पृथ्वी प्रदक्षिणा करायला खूप वेळ लागतो. तुमच्यापैकी जो पहिला पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल तो खरा. काय तयारी आहे तुमची? दोघही लहान मुलांना मजा वाटली. देवांचीच मुलं ती. पृथ्वी प्रदक्षिणा करायला दोघेही तयार झाले आणि कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर म्हणजे मोरावर स्वार देखील झाले. आई बाबा, मी या गणपतीला हरवून लगेच येतो बघा पृथ्वी प्रदक्षिणा करून, असं म्हणून कार्तिक स्वामी निघाले सुद्धा.
आपले गणपती बाप्पा मात्र इकडे तिकडे बघत राहिले. त्यांचं वाहन कुठलं? तर छोटूसा इटुकला आपला उंदीर मामा. गणपती बाप्पांनी त्या उंदीर मामाकडे बघितलं आणि त्यांना वाटलं, आता ह्या उंदरावर बसून कशी काय बुवा प्रदक्षिणा करणार आपण. म्हणून त्यांनी युक्ती शोधायला सुरुवात केली आणि त्यांना एकदम नामी युक्ती सापडली. त्यांनी काय केलं, ते भगवान शंकर आणि माता पार्वती जिकडे बसले होते ना, तिथे त्यांच्या समोर आले आणि त्यांना अगदी वाकून मनोभावे नमस्कार केला आणि मग डाव्या हाताने सुरुवात करून त्यांच्या भोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घातली. हात जोडून बरं का ती सुद्धा. आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला. तुम्हाला माहितीये का साष्टांग नमस्कार म्हणजे काय? म्हणजे कपाळ, नाक, छाती, हात, पाय, गुडघे असे 8 अंग जी आहेत ती जेव्हा जमिनीला टेकतात आणि नमस्कार केला जातो तेव्हा त्याला म्हणतात साष्टांग नमस्कार. तर असा साष्टांग नमस्कार आपल्या गणपती बाप्पांनी भगवान शंकर आणि माता पार्वतींना घातला आणि ते तिथेच उभे राहिले. माता पार्वती आणि पिता शंकर महादेव आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागले की हा पृथ्वी प्रदक्षिणेला का जात नाही. पण गणपती बाप्पा मात्र आपल्या त्या इटुकल्या उंदराशी खेळत तिथेच उभे राहिले. थोड्या वेळाने कार्तिक स्वामी त्यांच्या मोराच्या वाहनावरून संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून परत आले सुद्धा. आणि येतात आणि पाहतात तो काय, गणपती बाप्पा तिथेच उभे. त्यांना वाटलं, वाह, आज आपण जिंकलो. असं म्हणून ते भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, आई बाबा बघा बघा मी जिंकलो की नाही, खरंय की नाही मी जिंकलो हे. यावर माता पार्वती आणि भगवान शंकर कार्तिक स्वामींना जिंकला असं सांगणार इतक्यात आपले गणपती बाप्पा पुढे आले आणि म्हणाले, थांबा थांबा. सगळेजण त्यांच्याकडे बघायलाच लागले. तर त्याच्यावर ते काय म्हणाले, खरा तर जिंकलो मीच आहे, दादा जिंकलाच नाही. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ते त्या गणपती बाप्पाकडे बघायला लागले. गणपती बाप्पा म्हणाले, हे बघ दादा, असं म्हटलं जातं की नाही की आई वडिलांच्या चरणाशी संपूर्ण विश्व असतं. म्हणजे मी जर आई बाबांना प्रदक्षिणा घातली तर पृथ्वीलाच काय, मी पूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घातल्यासारखी होईल की नाही. कार्तिक स्वामी याच्यावर निरुत्तर झाले आणि ते आपल्या आई बाबांकडे बघायला लागले. शंकर भगवान आणि पार्वती माता यांनी एकमेकांच्याकडे समाधानाने बघितलं आणि मान्य केलं की हो, गणपती बाप्पाची जी युक्ती आहे ती बरोबर आहे. आई वडिलांच्या चरणापाशी संपूर्ण विश्व असतं आणि म्हणून आई वडिलांचा आदर करायचा असतो. आणि खरंच आहे ते, आई वडिलांच्या पायापाशी संपूर्ण विश्व असतं. तेव्हा मुलांनो, ह्याच्यातनं आपल्याला 2 गोष्टी लक्षात येतात बरं का. एक म्हणजे कुठल्याही प्रसंगामध्ये आपली बुद्धी आणि आपली युक्ती नेहमी तयार पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या आई वडिलांना पूर्ण मान दिला पाहिजे. कारण आई वडिलांच्या पायापाशी पूर्ण विश्व सामावलेलं असतं. म्हणजेच आपले आई वडील हे आपल्यासाठी नेहमी आदरणीय असतात. तेव्हा आई वडिलांचं ऐकणं, त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी पाळणं हे प्रत्येक मुलाचं काम असतं. आहे की नाही गंमत? गणपती बाप्पांनी दिली की नाही शिकवण आपल्याला. बालकांनो, आपण सर्वजण शुभम करोती ही प्रार्थना म्हणणार आहोत. सर्वांनी सोबत म्हणायचं आहे.
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे देवापाशी उजेड पडे विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देव देवतांपाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझं घर तुला साजे घरातली डापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे. बालकांनो, तुम्हाला नाचायला आवडते ना? आपल्याला आता माऊली माऊली या गाण्यावर नाचायचं आहे. सर्वांनी अगदी मनसोक्त आनंद घ्यायचा आहे.
कसा वाटला आजचा बालसंस्कार? मज्जा आली ना? मग नक्कीच पुढच्या आठवड्यात परत भेटूया. जय सियाराम. परमपूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.